हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. तर हा माझा सेकंड व्लॉग आहे आणि मी फर्स्ट व्लॉगमध्ये बोलली होती की तुम्हाला माझे डेली व्लॉग्स बघायला भेटणार आहे. पण तसं काही झालं नाही आहे, कारण माझी तब्येत ठीक नव्हती आणि मला थोडंसं काम पण होतं, त्यामुळे मी व्लॉग पोस्ट नाही करू शकली. बट मी ट्राय करेन की माझे डेली व्लॉग्स तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील. तर गाईज, आज ना आम्ही निघालो आहे माझ्या फ्रेंडच्या हळदीला जायला आणि तुम्ही बघू शकता एवढ्या पावसामध्ये आम्ही तिच्या हळदीला चाललो आहे. कारण ती माझी स्कूल फ्रेंड आहे आणि स्कूल फ्रेंड म्हटलं की इतर कुठल्या फ्रेंडपेक्षा किंवा कॉलेजच्या फ्रेंडपेक्षा जरा जास्त स्पेशल असतात, कारण त्यांच्यासोबत आपलं बालपण गेलेलं असतं. तर काहीच आज दिवसभर पाऊस चालू आहे आणि जसा पण थोडासा पाऊस कमी झाला तसा आम्ही लगेच हळदीसाठी निघालो आहे. आणि एवढं पावसामध्ये मी स्ट्रगल करत चालली, ते स्ट्रगल बघून तुम्हाला माझ्या मैत्रीवरती असलेल्या प्रेमाचा अंदाज तर आलाच असेल. तर काहीच त्याआधी ना आम्ही चाललो आहे शॉपमध्ये, कारण त्या शॉपमधून माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी एक टॉप आणलं होतं जे की मला साईजला नाही आलं आहे. आणि आम्ही ते ना एक टॉप एक्सचेंज करायला आलो आहे आणि 2 टॉप घेऊन चाललो आहे, कारण इथल्या अंकलने ना आम्हाला 2 टॉप चिपकवले आणि ते मला बोलले की म्हणे हे व्हाईट टॉप जे आहे ना हे तुमच्यावरती खूप क्यूट दिसेल म्हणून तुम्ही घेऊन जा. तर मी पण त्या आशेने ते टॉप लगेच घेऊन टाकलं. बोलली दिसली तर दिसले थोडीशी क्यूट, एक्स्ट्रा पैसे तर गेले तो वेगळा प्रश्न. तर इथे ना आम्ही भिजलो होतो थोडंसं आणि आम्हाला थंडी पण वाजत होती. तर आम्हाला ना काहीतरी भूक पण लागली होती, तर बोललं काहीतरी जाऊन खाऊ द्या. तर आम्ही ते कढी समोसा खायला आलो आहे. कढी समोसा तो घेतला होता, पण वरतून त्यात पाणी पण पडत होतं. तर ठीक आहे गाईज, आता आम्ही निघालो आहे हळदीला जायला आणि तुम्ही बघू शकता आम्ही थोडंच म्हणजे पूर्णच भिजलो आहे. तर तुम्ही म्हणाल की अशा अवतारामध्ये हळदीला कोण जातं, तर गाईज आम्ही काय अशा अवतारात हळदीला नाही चाललो, आम्ही तिथे जाऊन रेडी होणार आहे. कारण पाऊस खूप आहे आणि पावसाच्या पाण्यानं जर का आमच्या मेकअपला काही धक्का लागला तर आम्ही तिथे तोंड दाखवायचा पण लायकीचं राहणार नाही. त्यामुळे आम्ही काही रिस्क नाही घेतली घरून तयारी करायची. त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो होतो आणि इथे बघतो तर आमची मेकअप आर्टिस्ट मेकअप करत होती आणि खूप प्राऊड फील झालं तिला मेकअप करताना बघून, कारण कधी वाटलं नव्हतं ती एवढी छान मेकअप आर्टिस्ट होईल. खूप सुंदर मेकअप करते ती. त्यानंतर आहे ना आम्ही ते रेडी वगैरे झालो होतो आणि ही मी आहे आणि माझ्या मुंग्या पिलेल्या मैत्रिणी आहे. तुम्ही म्हणाल की असं का बोलते मुंग्या पिलेल्या, तर मी हिला बोलली की तू व्हिडिओ काढायला माझ्यासोबत आणि ती येऊन पोज देऊन उभी माझ्या फोटोसाठी आणि जाताना मला बोलते की तू काय व्हिडिओ काढते का. अशा पागल मैत्रिणी माझ्या. त्यानंतर आम्ही सगळे इथे रेडी वगैरे झालो होतो आणि इथे ना आम्ही जेव्हा मैत्रिणी आम्हाला आवडत नव्हतं किंवा ज्या मैत्रिणींवरती आम्ही जळायचं नव्हतं त्या मैत्रिणींबद्दल थोडंसं चावळत होतो, जे की मुलींचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यानंतर आम्ही कॅन्डिड फोटो घेण्याचा प्रयत्न केला, पण तो काही इतर मुलींसारखा आला नाही, म्हणून आम्ही साधेच फोटो काढले आणि नंतर एक व्हिडिओ शूट करायचं ठरवलं. तर ही आमची प्रॅक्टिस चालू होती आणि हा आमचा रिझल्ट होता. तर तुम्ही बघू शकता माझ्या एक मैत्रिणी इतक्या सुंदर दिसतात की त्यांच्या सौंदर्याला तोडच नाही, डायरेक्ट एवढ्या भारी दिसतात त्या. जेवढं ते दिसायला सुंदर आहे तेवढंच मनाने पण सुंदर आहे. त्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण तिच्यासाठी आलो, तिला तर अजून तोंडच नाही दाखवलं आहे. तर आम्ही तिला तोंड दाखवायला गेलो होतं आणि ती इतकी सुंदर दिसत होती की आम्हाला असं वाटतं तिच्याकडे बघतच राहावं, कारण ती रिॲलिटीमध्ये काही एवढी सुंदर नाही, पण आज ती खूपच जास्त सुंदर दिसते आहे. आणि आम्ही तिला ना हात वगैरे लावायला गेलो. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की ती आम्हाला बघून थोडीशी इमोशनल होईल, पण ती इमोशनल होणं तर सोडा, पण तिला एवढं सिरियस सिच्युएशनमध्ये पण जोक्स मारायचे होते, जे की तिने जोक्स मारले आणि स्वतः पण हसली आणि आम्हाला पण हसवलं. त्यानंतर कॅमेरामनच वैतागला ना आम्हाला बोलला की आता तुम्ही स्टेजच्या खाली जा. त्यानंतर आम्ही स्टेजच्या खाली आलो आणि ते आमचा पण हळदीचा कार्यक्रम चालू होता, कारण माझ्याच मैत्रिणींना माझा मेकअप नाही दाखवला आणि त्यांनी माझा मेकअप उद्ध्वस्त केला. ते म्हणतात ना की आपल्या जर गद्दार असतात, तर तसंच काहीसं माझ्यासोबत झालं आहे. तर काहीच डायलॉग तुम्ही छान मारला आहे, पण तुम्ही तो ना कम्प्लिटली इग्नोर करून टाका, कारण तसं काही नाही. ते माझ्या मैत्रिणी खूप चांगलं आहे, त्यांनीच मला हळद लावली आणि त्यांनीच त्यांच्या नवीन साडीचा पदर मला हळद पुसण्यासाठी दिला आहे. खूप प्युअर हार्ट फ्रेंड्स आहे माझ्या. त्यानंतर इथं आम्ही जेवायला बसलो होतो आणि बिलकुल रिस्क नाही घेतली सगळ्यांसोबत जेवायला बसायची, कारण सगळ्यासोबत बसतो ना तर मला माहिती आहे आमचं जेवण काही ठीक होणार नाही आणि एवढं दुरून आले म्हटल्यावरती जेवण तर चांगलं झालंच पाहिजे. त्यामुळे मी एकच फ्रेंड घेऊन बसते जेवायला आणि आमच्या दोघींचं जेवण होत आलं. मग आम्ही बाकीच्यांना कॉल केला आहे की तुम्ही आता येऊन जेवण करू शकताय. तर ते आलं होतं जेवायला. आम्ही उठून गेलो होतो, म्हटलं आता परत 2-3 फोटो काढूया. तर आम्ही 1-2 फोटोज काढले आणि त्यानंतर बाकीचं पण जेवण करून आल्या होत्या. त्यानंतर आम्ही एक लास्ट पिक घेतला आणि नवरीच्या आधी माझीच विदाई झाली. तर आजसाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.